दंडवत माय बापू 4 युग आहेत. कृत युग, त्रेत युग, द्वापर युग, कली. कृत युगाला युग म्हणतात आणि कलियुगाला देखील कलियुगच म्हणतात. पण त्रेतला युग म्हणलेलं नाही, कुठं द्वापारला कुठं युग म्हणलेलं नाही. कारण कृतयुगामध्ये जी सुरुवात होती, माणसाच्या निर्मितीला जी सुरुवात होती ती फक्त बहीण भावापासून होती. बहीण भाऊ स्वीकारतात, ते लग्न करतात आणि त्यांच्यापासून प्रजा होते आणि ती प्रजा मग पुढं म्हणजे त्रेतात, द्वापारात, कलियुगापर्यंत चालू राहते. आणि कलियुगाला काय युग म्हणतात? कारण कलियुगामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटी आपली जे आयुष्य आहे ते फक्त 9 दिवसाचं होऊन जाते आणि आपली उंची 5 ते 6 इंच होते. आणि त्यावेळेस काय नीतिनियम काहीच राहत नाही तर, आणि ते बहीण भाऊ लग्न करतात आणि सगळा गोंधळ निर्माण होतो, अराजकता निर्माण होते आणि मग शेवटी युगांतीचा संहार होतो. तर असं म्हणजे ह्या युगाचं आहे. तर कृतयुगाचा जो धर्म आहे, ज्याला आपण बैर्याग म्हणतो, तो आत्मोपासनी. त्रेतायुगाचा जो धर्म आहे तो त्याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे आई वडील गुरु मोठ्या भावाची सेवा. तर आपल्या अनुभवाला येते बरं. तर काय त्या अनुभवाला? त्रेतामध्ये कोणाची भक्ती केली? मग श्रावण बाळानं आईवडिलाची भक्ती केली आणि लक्ष्मणानं आपला भाऊ जो राम होता त्याची भक्ती केली. असं म्हणजे आपल्याला त्याच्यात अनुभव येतात. आणि द्वापारचा धर्म आहे याग. याग म्हणजे यज्ञ करणे. तर यज्ञ तिथं बघा तुम्ही त्या कालखंडामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये कितीतरी यज्ञ झाले आणि पांडवांना राजसूय यज्ञ केला आणि पुन्हा त्यांच्या वडिलांनी का स्वर्ग प्राप्तीसाठी 99 यज्ञ केले होते. एकच यज्ञ राहिला होता आणि म्हणून त्या पांडुराजाला स्वर्गाच्या दारात दगड होऊन पडावं लागलं होतं. तर हे प्रत्येकाची नरक म्हणतात त्याला. तर देवताचं जे आपण भजन केलं किंवा ते पूर्ण करता आलं पाहिजे. नाही पूर्ण केलं तर तुम्हाला प्रत्येकाची नरक होतात. त्यामुळं देवतेच्या नादी लागू नये. खरा परमेश्वर जो आहे तो दयाळू मायाळू आहे, त्याच्या नादी लागलं पाहिजे. आणि त्याचा जो स्वल्पमंपस्य धर्म असे तर आहे ते महत्त्व आहे. त्याचं जे आपण केलेलं असतं काम, परमेश्वरासाठी जे आपण काम केलं तर ते स्वल्पमंपस्य स्वल्प अल्प जरी केलं त्याचं काम तरी परमेश्वराची भक्ती, तरी ते मोठ्या भयापासून तारल्या जातो आपण, असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं आहे. तर बाबा तर त्यावेळेस मग स्वर्गाची फार द्वापार युगात लोकांना फार आस्था होती स्वर्ग मिळेल. पण स्वर्ग मिळणं हे सोपं नव्हतं. कारण 100 यज्ञ करावं लागत होते. 100 यज्ञ म्हणजे काय तो आमचा खेळ नाही. आणि द्वापारीचा धर्म आहे ह्या म्हणजे कलियुगाचा धर्म आहे तीर्थ क्षेत्र व्रत दान. तर हा दान आचरणारे जे लोक आहेत त्याला पण माहीत नाही बरोबर की आपण कसं आचरावं हा धर्म. अहो तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात नदीत देवता विग्रह किडरला आहे त्याला तीर्थ असे म्हणतात. तर तीर्थ जगामध्ये 3 येतं. आपल्या भारतामध्ये 3 येतं. एक हे ना पैठणे, लोणारे आणि वाराणसी. तर प्रथम त्या तीर्थावर जावं लागतं आहे. तीर्थावर जाऊन मग काय करावं लागतं आहे, तिथं स्नान करायचं आणि मग काही दिवस तिथंच राहून व्रत धर्म करायचा आणि घरी येऊन मग हा धर्म आयुष्यभर आचरायचा. तर असं आहे. तर स्वर्ग प्राप्तीसाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात. तर स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी 2
मार्ग आहेत. एकतर कशाची यज्ञ करा, नाही तर दुसरं वेदाचं पठण करा. त्रैध्यामाम 3 वेदाचं पठण करा. ती 4 वेद आहेत, पण एक अथर्ववेद जो आहे तो देवतेच्या कामाचा नाही. तो फक्त त्याच्यात वनस्पतीशास्त्राची माहिती आहे, त्यामुळे तो काही कामाचा नाही. त्रैध्या म्हणजे वृक्षाम यजुरेवचे असं गीतेमध्ये आलेलं आहे. मग ते 3 वेदाचं पठण केल्यानंतर त्रैध्यामाम सोमपापुत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रांती येते. ते पुण्यमाशात सुरेंद्र लोक मष्णंती दिव्यान देवदेव भोगान तेतम भुक्त स्वर्गलोकमिशालम सिद्ध पुण्य मर्त्य लोकमिशंती एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम कामकामाल बनते. तर ते 3 वेदाचा अभ्यास करतात, पठण करतात आणि त्याला स्वर्ग प्राप्त होतो. आणि तिथं त्या स्वर्गप्राप्तीला जाऊन अनेक दिवस ते भोगतात तर फळ तिथलं. आणि मग शेवटी ते फळ झाल्यानंतर, भोगणं झाल्यानंतर पुण्याची पावटी सरे, संत ज्ञानेश्वर म्हणतात, पुण्याची पावटी सरे इंद्रपाळाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोक. पुन्हा त्याला मृत्यूलोकाला यावं लागते. म्हणून मायबाबा या स्वर्गाच्या भानगडीत पडू नका आणि परमेश्वराची प्राप्तीसाठी प्रयत्न करा. कारण परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती स्वल्पमपश्य धर्मशे त्रायते महत्व भया. स्वल्प अल्प जरी त्याचा तुम्ही आचरण केलं तर अनेक मोठ्या मोठ्या भयापासून तुम्हाला ते वाचू शकते. त्यामुळं तुम्ही परमेश्वराच्यासाठी कर्म करा असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे, माझं मत आहे, सर्वच साधू संतांचं मत आहे. आणि परमेश्वरासाठी कर्म करा, हरिनाम घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपला जो देवल ग्रुप आहे त्या देवल ग्रुपला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडवत.